नमस्कार मित्रांनो, मी आणि माझा मित्र वैभव आज आम्ही खोपोलीवरून पाली बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनाला चाललो आहोत. चला तर आपली राईड सुरू करूया. गणपतीकडे जाताना आपण उंबरखिंडीच्या ऐतिहासिक जागेला भेट देणार आहोत. इथे 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि काटलब खान यांच्यात लढाई झाली होती. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा वापरून विजय मिळवला. आज या घाट पाहताना त्या वीर इतिहासाची आठवण येते. आपण आता पाली गणपती मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. खोपोली ते पाली साधारण अंतर 40 ते 45 किलोमीटर इतकं आहे. रस्ता खूप सुंदर आहे. डोंगर, हिरवळ आणि आम्ही मजा करत चाललेलो आहोत. इथे तुम्हाला मंदिराच्या दिशेने जाणारा बोर्ड लावलेला दिसेल. त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. मंदिराच्या परिसरात आपल्याला गाडी लावायला जागा भेटून जाईल. आम्ही पोचलो श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पाच्या मंदिरात. हा अष्टविनायकपैकी एक खास गणपती आहे. भक्त बल्लाळासाठी गणपती बाप्पा इथे प्रकट झाले होते, म्हणून यांना बल्लाळेश्वर असे म्हणतात. मंदिराजवळ छोटासा एक तलाव आहे. आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो. इथे तुम्हाला लाडू व जेवणाचे कुपन भेटून जातील. आणि मग आम्ही नाश्ता करून आजचा ब्लॉग इथेच संपवतो. हा होता खोपोली ते पाली गणपती प्रवास. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. गणपती मोरया.